परभणीत झालेल्या घटनेनंतर न्यायालयीन कोठडीमध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। त्यानंतर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। नांदेड शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती। वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत नांदेड शहरातील ITI चौकामध्ये निदर्शनं केली। पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त करण्यात आला आणि पोलिसांना निवेदन देण्यात आलं। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। आपण पाहूयात। परभणीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान शिल्पाची प्रतिकृती याची विटंबना करण्यात आली। त्याचे पडसाद जे आहेत ते अख्ख्या महाराष्ट्रभरात पडलेले आपल्याला पाहायला मिळाले। याच दरम्यान परभणीमध्ये दगडफेक सुद्धा झाली होती। त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा काल न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्याच्या नंतर त्याचे पडसाद आता नांदेडमध्ये पाहायला मिळत आहेत। आज महाराष्ट्र बंदची हाक आंबेडकरी अनुयायांकडून देण्यात आली होती। त्याचे पडसाद जे आहेत नांदेडमध्ये सुद्धा पाहायला मिळतात। आज नांदेड जर बघितलं अगदी सकाळपासून नांदेडमधील सर्व प्रतिष्ठाने जी आहेत ती कडकडीत बंद असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। शाळा महाविद्यालय असतील या ठिकाणी अघोषित सुट्टी सुद्धा असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नांदेड पोलीस प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे। प्रत्येक ठिकाणी जो आहे मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर काही ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून या घटनेचा निषेध सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे। नांदेडमध्ये सुद्धा आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढत जे आहे ते थेट पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आपलं निवेदन सादर केलेलं आहे आणि कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये असं आवाहन सुद्धा नांदेड पोलिसांतर्फे करण्यात आलेलं आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।